कामठी के भूगांव में जमीन घोटाले को लेकर बड़ा विवाद खड़ा हुआ है। कांग्रेस नेता अवंतिका लेकुरवाले ने भाजपा और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पर जमीन घोटाले के आरोप लगाए हैं, लेकिन भाजपा नेताओं का कहना है कि यह आरोप पूरी तरह से झूठे हैं और बेबुनियाद है। भाजपा के नेताओं ने पत्रकार परिषद में बताया कि ग्राम पंचायत ने किसानों, मजदूरों और गांव के विकास के लिए वैशाली गान फाउंडेशन को यह जमीन 30 साल की लीज पर दी थी और करार में यह भी साफ लिखा है कि तय समय पूरा होने के बाद जमीन वापस सरकार को लौटाई जाएगी। भाजपा नेताओं का आरोप है कि अवंतिका लेकुरवाले सिर्फ आगामी जिला परिषद चुनाव को ध्यान में रखते हुए भाजपा और मंत्री चंद्रशेखर बावनकुळे की छवि खराब करने की कोशिश कर रही है। कामठी पंचायत समिति के पूर्व सभापति रामकृष्ण वंजारी ने कहा कि वैशाली गान फाउंडेशन पिछले 10 सालों से गांव में कई विकास कार्य कर रहा है, जैसे खेती में बढ़ोतरी, स्वास्थ्य सेवा, शिक्षा, पर्यावरण और किसानों के लिए सौर शीतगृह जैसी सुविधाएं। उन्होंने ये भी कहा कि किसी तरह का घोटाला नहीं हुआ है और अवंतिका लेकुरवाले के आरोप केवल राजनीतिक प्रचार पाने के लिए लगाए गए हैं। इसलिए भाजपा नेताओं ने ऐलान किया है कि वे अदालत में मानहानि का दावा दायर करेंगे। पत्रकार परिषद में भाजपा के कई जिला और तालुका पदाधिकारी, सरपंच और कार्यकर्ता मौजूद थे। येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळं केलेला खटाटोप आणि हा आरोप आहे। गेल्या 5 वर्ष ते सत्तेवर असताना त्यांनी या सत्तेमध्ये काहीही केलं नाही आणि कुठेतरी जनता आता त्यांना नाकारते आहे, म्हणून कुठेतरी जनतेमध्ये कशी प्रसिद्धी घ्यावी आणि भाजपवर कसे आरोप करायचे हा एक तो रचलेला षडयंत्र आहे। कुठेही जागा विकलेली नाही, कुठेही जागा कोणी हडप केलेली नाही, जागा जागेवरच आहे आणि तेही गावाच्या लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच त्याचा वापर होतो। चुकीचं काहीही नाही। त्यांचे कसं आहे की वैशाली गान फाउंडेशन ही राईट वॉटर अभिजित गान यांची आहे आणि त्यांचा जो CSR फंड आहे त्या फंड या ठिकाणी वापरून एक नरेंद्र मोदी साहेबांची ती संकल्पना आहे की एक मॉडेल गाव मला उभं करून द्या आणि हे गाव जर आपलं मॉडेल करण्यामध्ये आपण सक्सेस झालो तर याच धर्तीवर भारतातले इतर गाव आपल्याला करता येईल। हे गाव महाराष्ट्रात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये फक्त एकच गाव भूगाव असं आहे की हा प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट हा आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते काम करत आहे, खूप चांगलं काम करत आहे। लहान लहान मुलांना शिक्षण करणार त्यांनी 4.5 लाखाची डिझेल बोर्ड दिला आहे आपल्याला, यांनी ॲग्री पोल लावले आहे, त्यांनी गायच्या गड्यामध्ये टॅग दिलेले आहे, त्यांनी मल्टीलेअर फार्मिंगचं प्रशिक्षण देत आहे, त्यांनी दूध संकलन केंद्र दिलेलं आहे, त्यांनी PSC मध्ये 21 लाख रुपयाची मशीन आपलं आरोग्य तपासण्याकरता दिलेली आहे, त्यांनी 20 लाख रुपयाचा एक कोल्ड स्टोअर आपल्या इथं त्यांनी दिलेला आहे। हे सर्व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिलं शासनाच्या नियमानुसार दिलेली आहे। ग्रामसभेमध्ये तो विषय घेऊन ग्रामसभेची मंजुरी घेऊनच तो विषय सरपंचांनी ती जागा त्यांना दिलेली आहे आणि ते कुठेही चुकीची नाही। एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला जर ते आपण जागा दिली असती आणि त्यांनी जर आरोप केले असते की ही जागा हडपली आहे, ही जागेची विक्री केली आहे, ही जागेमध्ये काही उलाढाल झाली आहे तर ते कोणी ऐकलं असतं, पण ती गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच ती जागा त्यांना दिली आहे। आणि राईट वॉटर कंपनी जी वैशाली गान फाउंडेशन ही गावामध्ये फार चांगले उपक्रम राबवत आहे, त्या माध्यमातून सरपंचाला असं वाटलं की हे कुठेतरी आपल्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही कंपनी निर्णय घेत असल्यामुळे आपण काहीतरी गावासाठी चांगलं होत आहे तर ते करायला हरकत नाही, म्हणून त्यांनी ती कदाचित दिली आहे। नाही, आम्ही त्याच्यावर स्टँड घेणार आहोत। त्यांनी वैशाली गान फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून मला संबोधलं आहे। प्रमोद ढोबळे त्याला बावनकुळे साहेबांचा सहाय्यक तो उपाध्यक्ष आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी संबोधलं आहे, त्याच्या लाईव्हमध्ये आम्ही ऐकलं आहे। आमच्या वैशाली गान फाउंडेशनशी कुठलाही दूरपर्यंत संबंध नाही आहे। त्याच्यामुळे हे जे चुकीचे आरोप त्यांनी आमच्यावर केलेले आहेत या चुकीच्या आरोपाच्या विरोधात आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत। आम्ही त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत। एखाद्या मोठ्या नेत्यावर, हे बी आमचे नेते, या महाराष्ट्राचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री जे आज खरं म्हटलं त्या महाराष्ट्राच्या हिताकरता ऐतिहासिक निर्णय ज्यांनी घेतलेले आहे, ते गुंटेवारी असो किंवा पांदन रस्त्यावर बसणाऱ्या सर्व लोकांना पट्टे देण्याचे विषय असो, सर्व पांदन रस्ते अतिक्रमित असेल त्या सर्व मोकळ्या करायचे असो, शेतकऱ्यांना न्याय देणे, असे बरेचसे विषयावर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहे। आणि माझ्यासारखा जर एखादा छोटासा कार्यकर्ता उद्या जर राहुल गांधीवर जर आरोप करत असेल तर मला काहीतरी पब्लिसिटी मिळाली पाहिजे, याकरता हे आरोप आहे। आणि तेच आरोप असं वाटते सिद्ध होऊन राहिलेले आहे की बाबा मोठ्या नेत्यावर आरोप करायचे ना आपण मोठं बनायचं, असं मला आमच्यासारख्या नेत्यावर आरोप करणं हे बिलकुल चुकीची बाब आहे।
आणि हास्यपद आहे. असं आहे, त्यांनी पहिला आरोप लावला व्होटचोर. हे तर सिद्ध झालेले आहे की व्होटचोर आम्ही नाही केलेले आहे, तर व्होटचोर यांनीच कामठी शहरमध्ये केलेले आहे. नंबर 2 की यांनी आम्हाला जमीन चोर म्हटलेलं आहे. जमीन चोर आम्ही नाही आहे. जर आम्ही यांचा इतिहास काढला ना तर व्होटचोर हे जमीन चोर आहे, आम्ही नाही, तर जमीन चोर ते स्वतःच आहे. म्हणून दुसऱ्यावर आरोप करायच्या पहिले एखादा बोट जर आपण दुसऱ्याकडे दाखवतो तर 4 बोट हे त्याच्याकडे राहते की मी त्याच्यापेक्षा जास्त चोर आहो, हे याच्यातून सिद्ध होते. आणि आता समोर स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार ज्याप्रमाणे कामं करून राहिलेले आहे आणि ज्याप्रमाणे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं होऊन राहिलेले आहे, तर कसं आहे मित्रांनो, खरं जर म्हटलं तर त्यांच्याजवळ मुद्दे नाही आहे जनतेमध्ये जायचे की आम्ही तुमच्या जनतेसाठी हे काम केलं, जनतेसाठी आम्ही ते काम केलं. मुद्दे नसल्यामुळे काहीतरी मतदारांना भ्रमित करायचं, जनतेचं लक्ष विचलित करायचं, याकरता हे बिनबुड्याचे आरोप राहून राहिलेले आहे. 100% बावनकुळे साहेबावर, आमच्या नेत्यावर जर कोणी आरोप करत असेल तर आम्ही ते आरोप सहन करणार नाही. कदाचित पहिला त्यांनी वोट चोरीचा आरोप लावला, आम्ही त्याचा निषेध केला. आता आमच्यावर जमीन चोरीचा आरोप लावलेला आहे, आम्ही याचा बी निषेध करतो. आणि याच्यानंतर जर असे आरोप लावत राहिले तर आम्ही तर नाहीच, पण जनता जे आमच्या नेत्यावर जर आरोप करत असेल तर जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार. हिसाब से आरोप लगाए हैं, उस हिसाब से अब इनके ऊपर में मानहानि दावा करने वाले हैं, 100% करने वाले, क्योंकि जिनका इस केस से कोई लेन देन नहीं है उनके नाम घसीटना ये इनकी चूक है और इनको हम सही में कोर्ट में इनका जवाब इनको देना पड़ेगा. हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे. हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट, वो भी बिल्कुल फ्री. और सुनिए 0% फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं. तो देर मत कीजिए, अभी आइए राधा रानी मोबाइल, फेरुमल चौक, गुजरी बाजार, कामठी. अभी कॉल करें. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल. यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी. तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी. इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, LED टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो AC. हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका. मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना.